नमस्कार. बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. तुम्ही कॅमेरा फिरवा आणि पहा आमच्या तुमच्या मनातला भावी आमदार हा माझा नितीशे दिलदार मनाचा आहे. मित्र आहे ना, हात वर करून सांगा मित्र आहे म्हणून. गाड्या पाठवून आणलेले नाही, हात वर करून सांगा गाड्या पाठवून आलेले नाही. तुमच्या प्रेमापोटी आले ना, नक्की विश्वास द्या. ही भिस्त तुमच्यावरती आहे, ही लढाई तुमच्यासाठी आहे, ही लढाई तुमच्यासाठी लढतोय. लढू ना नक्की. दोन हात वर करून दाखवा. धन्यवाद. याला म्हणतात प्रेम. हे खरे खरे हिरे आहेत हे सगळे माझे. असो, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा. कुणाल दराडे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कुणाल दराडे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी 13 एप्रिल रोजी येवला येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला. कोपरगाव रोडवरील आसरा लॉन्स येथे आयोजित या कार्यक्रमात गरजूंना शिधा वाटप आणि अल्प बचत प्रतिनिधींना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ जल्लोष न करता समाजातील वंचितांना आधार देण्याच्या उद्देशाने कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने शिधा वाटप करण्यात आले. वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर कामाच्या निमित्ताने सतत प्रवासात असणाऱ्या अल्प बचत प्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी त्यांना मोफत हेल्मेट देण्यात आले. या प्रसंगी शिवसेना एकनाथ शिंदे गट पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनसेवा हाच आमचा मुख्य उद्देश असून सर्वसामान्यांच्या अडीअडचणीत धावून जाणे हेच दराडे फाउंडेशनचे कार्य आहे, अशा भावना कुणाल दराडे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कुणाल दराडे यांनी व्यक्त केले. या सामाजिक उपक्रमाचे येवला शहर आणि परिसरातून मोठे कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. आज कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने माझा म्हणजेच कुणाल दराडे यांचं अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा अभिष्टचिंतन सोहळा याच्यासाठी आयोजित करण्यात आला होता की गेल्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये कुणाल दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही उपक्रम राबवण्यात आली त्याचा लेखाजोखा या ठिकाणी या अभिष्टचिंतनच्या माध्यमातून मांडण्यात आला. आणि या अभिष्टचिंतन सोहळ्याचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे का कुणाल दराडे फाउंडेशनच्या आपल्या मित्रपरिवाराने ठरवलं की भाऊ तुमचं वय 42 वर्ष वय झालेलं आहे आणि 43व्या वर्षी तुम्ही पदार्पण केलं आहे. आणि म्हणून आम्ही 421 परिवाराला, जे गोरगरीब परिवार आहे, 200 मुस्लिम माझ्या माता भगिनींना आणि 221 माझ्या हिंदू माता भगिनींना या ठिकाणी किराणा वाटप केलेला आहे. आणि हेल्मेटचं देखील कुणाल दराडे फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही अलीकडे बघत असाल की बाईकवरती अनेक लोकांचे ॲक्सिडेंट होत आहेत, अनेक लोकांना हेड इंजुरी होत आहेत, न्यूरोसर्जन तिथे ऑपरेट करत आहेत आणि माणूस गमावला जातो आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक लोकांना हेल्मेटचं देखील वाटप या आजच्या दिवशी केलेलं आहे. या चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने दरवर्षी मला एक वेगळी ऊर्जा माझे कुणाल दराडे फाउंडेशनचे पदाधिकारी देत असतात आणि ती ऊर्जा घेऊन मी वर्षभर काम करत असतो. कारण त्यांची ताकद, त्यांचा आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन हे वर्षभर मला मिळत असतं आणि त्याच जोमाने मी काम करत असतो. या भूमिकेतून आजचा अभिष्टचिंतन सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. अनेक मान्यवर या व्यासपीठावरती आले होते, ज्यांनी मला आशीर्वाद दिले, ज्यांनी मला मार्गदर्शन केलं. आणि खास करून कुणाल दराडे फाउंडेशनच्या प्रत्येक ग्रामीण भागातून, कानाकोपऱ्यातून या ठिकाणी माझे मित्र आले होते. त्यांनी देखील मला शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद दिलेला आहे. आजचा हा अतिशय आनंदीमय सोहळा जो माझ्या जीवनातला, आणि भविष्यात मी एवढंच सांगेल की समाजाला हवंसं काम या ठिकाणी मी करणार आहे. आणि समाजाच्या कुठल्याही घटकांनी ज्यावेळेस मला हाक त्यावेळेस येण्याचं काम
एवढाच शब्द देऊन थांबतो. धन्यवाद. अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन 13 न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा.